नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, येणाऱ्या 2024च्या कंबाईनसाठीच्या बुक लिस्टबाबत तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की जे टॉपर आहेत 2023चे भूषण लांडगे सर, तर त्यांची बुक लिस्ट आम्हाला द्या. बघा, आता जनरली मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की बुक लिस्ट सर्वांची सेम असते. म्हणजे जी पुस्तकं एखादा टॉपर सांगेल तर तीच बहुधा MPSCची सर्व जनता वापरत असते. आणि मी ऑलरेडी तुम्हाला खूप साऱ्या टॉपर्सच्या बुक लिस्ट दिलेल्या आहेत. रिसेंटली आपण अमित पितांबरे सरांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यामध्ये देखील त्यांनी तेच सांगितलेलं आहे की बुक लिस्ट तुम्ही कोणत्याही एका बुक लिस्टला स्टिक राहा आणि त्यांची रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहा. तरी पण तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टमुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघा, भूषण लांडगे सर आहेत ज्यांची STI, ASO आणि SR या तिघही पदांवरती महाराष्ट्रामधून रँक 1 आलेली आहे 2023च्या मेन्सद्वारे. जसं की तुम्हाला माहित असेल की ग्रुप बी ची एकच मेन्स झाली होती आणि त्या मेन्समध्ये त्यांचा स्कोअर खूप चांगला आलेला आहे. स्क्रीनवरती तुम्हाला स्कोअर शो करतो. तर त्या स्कोअरने त्यांची रँक 1 आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2023मध्ये. तर बघा, त्यांची प्रिलिमची बुक लिस्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसेच त्यांचं टॉपर येण्यामागचं एक रिझन म्हणजे मित्रांनो, त्यांनी राज्यसेवेच्या ऑलरेडी मेन्स दिलेल्या होत्या आणि राज्यसेवेचा अभ्यास त्यांनी बराचसा कव्हर केलेला होता. कारण 2023ची मेन्स जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये जे जनरली 2022 पर्यंतचा सिलेबस होता त्यापेक्षा वेगळा सिलेबस होता मेन्सला. त्यामध्ये तुम्हाला पर्यावरण असेल, रिमोट सेन्सिंग असेल, तर यासारखे नवीन टॉपिक इंट्रोड्यूस झाले होते जे की राज्यसेवेला ऑलरेडी होते. त्यामुळे त्याचा यांना बेनिफिट झाला आणि त्यांचे स्कोअर जे आहेत ते खूप चांगले आले. आणि ट्रेडिशनल ज्यांचे कायदे वगैरे म्हणजे PSIचे कायदे 2022ला होते, इकॉनॉमिक्स होते STIला, तर ट्रेडिशनल पॅटर्ननुसार जे ऑलरेडी कंबाईनची स्पेसिफिक स्टडी करत होते तर त्यांना इथे कुठेतरी लॅग करावं लागलं, मागे सरावं लागलं, कारण राज्यसेवेचे टॉपिक्स कंबाईन मेन्सला आलेले होते म्हणून. सो बघा, त्यांनी आता प्रिलिमसाठी काय बुक लिस्ट सुचवलेली आहे आपण ते बघूया. ही बुक लिस्ट तुम्ही PDF म्हणून डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. मेन्सची सविस्तर बुक लिस्ट डिस्क्रिप्शनमध्येच तुम्हाला मिळेल, कारण मी इथे एक छोटासा व्हिडिओ हा बनवणार आहे ज्यामध्ये फक्त प्रिलिमचं जास्त आपण डिस्कशन करणार आहोत. बघा, प्रिलिम्सबाबत त्यांनी क्लिअरली एक गोष्ट सांगितली, ती म्हणजेच की त्यांनी स्टेट बोर्ड वाचले नाहीत. म्हणजे कोणत्याही प्रकारचं स्टेट बोर्ड त्यांनी वाचलं नाही. हिस्ट्रीसाठी त्यांनी सोर्स सांगितला बघा, समाधान महाजन सरांचं पुस्तक जे की भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास पुस्तक आहे ते, आणि गाठाळ सरांचं पुस्तक महाराष्ट्राचा इतिहास. त्यानंतर पॉलिटीसाठी M लक्ष्मीकांत पुस्तक आणि किशोर लवटे यातील पंचायत राज, म्हणजे पंचायत राज किशोर लवटे हे यांचं पुस्तक आहे. सो पॉलिटीसाठी ते रीड करायचं आहे. M लक्ष्मीकांत प्रॉपर करायचं म्हणजे त्यांनी जवळपास 15 पैकी 14 गुण या पॉलिटीमध्ये घेतले होते आणि मॅथ रिझनिंगमध्ये त्यांनी 20 पैकी 19 गुण घेतले होते. म्हणजे तीनही ज्या प्री होत्या, तिन्ही पदांची जी प्री होती, एकच प्री, तर ते तिन्ही पदांसाठी ते क्वालिफाय झाले फक्त या ॲक्युरेसीमुळे. त्यानंतर करंट अफेअरमध्ये सिम्प्लिफाईड किंवा पृथ्वी मॅगझिन वाचायची. ते सांगतात की पृथ्वी मॅगझिन जर तुम्ही राज्यसेवा स्पेसिफिक करत असाल तर पृथ्वी मॅगझिन वाचा, आणि जर कंबाईनसाठी तुम्हाला करायचं असेल तर सिम्प्लिफाईड इयरबुक बेस्ट आहे. त्यानंतर जिओग्राफीसाठी दीपस्तंभचे पुस्तकं त्यांनी वापरलेत, महाराष्ट्राचं पण आणि भारताचा भूगोल पण. तुम्ही सौदीचं देखील वापरू शकतात, पण त्यांनी यूज केलेली बुक लिस्ट मी इथे मेन्शन केलेली आहे. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला किरण देसले सरांची इकॉनॉमिक्सचे जे पार्ट 1 आणि पार्ट 2 पुस्तकं आहेत, तर त्यातील सिलेक्टेड टॉपिक वाचायचे आहे प्रिलिमसाठी. सिलेक्टेड रीडिंग करा मित्रांनो. त्यांनी असं बऱ्याच, म्हणजे त्यांचे जे इंटरव्ह्यूज बघितले मी, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की खूप सिलेक्टिव्ह राहावं लागतं. म्हणजे सुरुवातीच्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणे ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळेच इकॉनॉमिक्सला किरण देसलेची पुस्तकं वाचताना, किरण देसले सरांची पुस्तकं वाचताना तुम्ही काळजीपूर्वक रीड केलं पाहिजे. सायन्सला बघा, आता त्यांना 2022ला सायन्सला अगदीच 0 स्कोअर होता, पण तरीही त्यांनी बुक लिस्ट सांगताना आपल्याला सांगितलं की सचिन बस्के सरांचं पुस्तक जे आहे प्लस PYQ त्यांनी चांगले केले होते, जेणेकरून सोपा प्रश्न आला तर चुकायला नको. तसेच जे काही फिजिक्स केमिस्ट्रीचे प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासारखे असतात असं ते म्हणतात. म्हणजे त्याची उत्तरं आपण काढू शकतो जर आपला अभ्यास असेल तर. म्हणून सायन्ससाठी त्यांनी PYQ प्लस सचिन बस्के सरांचं पुस्तक केलं. मॅथ रिझनिंगला बघा, त्यांना 20 पैकी, म्हणजे रिसेंटली जी 2023ची प्री झाली तर 20 पैकी 19 गुण होते, जे की एक्सेलंट स्कोअर आहे त्या वेळेमध्ये घेणं. तर प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला ते म्हणतात की 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही एखादा कोणताही प्रश्न सोडवू शकतात, पण परीक्षेमध्ये कसं असतं, तो तुम्हाला कमीत कमी टायमामध्ये सोडवायचा आहे. मग त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि त्यांनी बुक लिस्ट स्पेसिफिकली मॅथ रिझनिंगसाठी सांगितली नाही, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सचिन बस्के सरांचं मॅथ अँड रिझनिंगचं बुक्स जे आहे ते वाचा.
त्यानंतर मेन्ससाठी बघा, मेन्ससाठी त्यांनी मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि इंग्रजीसाठी PYQ झिरो एरर म्हणजे PYQs केले आणि झिरो एरर बुक जे आहे ते देखील त्यांनी चांगल्या प्रकारे रिवाईज केलं. तर मेन्सचा जो पेपर 2 आहे त्याची बुक लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये सर्व टॉपिक वाईज मी बुक लिस्ट व्यवस्थित दिलेली आहे. सो तुम्ही ती चेकआउट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच हेल्प झाली असेल. जास्त बुक लिस्टच्या मागे लागू नका. जी पुस्तकं आहेत ती घ्या आणि वाचायला सुरुवात करा. वेळोवेळी रिव्हिजन करा, वारंवार रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.